नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1. मी आहे आरजे शो सोनाली तुमच्यासोबत. मी तुम्हाला आता काही दिवसांपूर्वी सांगितलं ना की गेल्या अनेक वर्षांची माझी इच्छा होती ब्लड डोनेट करण्याची, आणि ती माझ्या वाढदिवसाच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये मी पूर्ण केली. याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे की मला जी गोष्ट करण्याची संधी हवी होती ती मिळाली. आणि तुमच्याही मनात जर हा विचार असेल तर ती संधी तुमच्याकडे सध्या चालून आली आहे, कारण श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देणार आहे. आणि त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुमित मुंदडाजी. सर नमस्कार, आणि जाणून घ्यायला आवडेल याबद्दल. नमस्कार. श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ मागील 19 वर्षापासून पुण्यात हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. मागील 10 वर्षापासून मंडळातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. यंदाचं हे 10वं रक्तदान शिबिर जयराज भवन या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी होत आहे. शुक्रवार पेठेमध्ये हा पत्ता आहे जयराज भवन, गाडीखाना हॉस्पिटलच्या मागे, शुक्रवार पेठ येथे. ग्रेट. आणि आता माझ्या लिसनर्सला यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर काय करावं लागेल, वेळ काय आहे, त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात थोड्याच वेळात. तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1. मी आहे आरजे शो सोनाली तुमच्यासोबत. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1. मी आहे आरजे शो सोनाली तुमच्यासोबत. आपल्याकडे जेव्हा कोणत्याही मंडळांचा विषय निघतो ना, तर मंडळं म्हणजेच तिथे काही सदस्य एकत्र येतात आणि येऊन काहीतरी समाजासाठी प्रबोधन होईल अशा गोष्टी करत असतात, बरोबर की नाही. आणि आत्ता माझ्यासोबत आहे श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ, जे 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी ते ब्लड डोनेशन ड्राईव्ह जे आहे ते राबवत आहेत. आणि याबद्दल आपल्याला सांगत आहेत सुमित मुंदडाजी. महाशिवरात्रीपासून हनुमान जन्मोत्सवापर्यंत साधारण 45 ते 47 दिवसाचा कालावधी असतो. त्या काळात दररोज हनुमान चालीसा पाठाची सामुदायिकरित्या संगीतमय 11 आवर्तनं रोज केली जातात. याच माध्यमातून हे रक्तदान शिबिर या काळात घेतलं जातं. उन्हाळ्यात रक्ताची खूप गरज असते आणि रक्ताचा जो तुटवडा जाणवला जातो त्याच्यावरती मात करण्यासाठी ही जी युवा शक्ती आहे याचा वापर आपण हा रक्तदानासाठी करतो. त्यानंतर ज्यावेळेस पालखी निघते, आपली वारी जी जाते दिवे घाटातून पुढे जाताना झेंडेवाडीच्या विसाव्याच्या समोर फिजिओथेरपी कॅम्पचं आयोजन केलं जातं. आणि आता जे माझे ऐकणारे सगळे लिसनर्स आहेत त्यांना वाटते की ह्या ब्लड डोनेशन ड्राईव्ह मध्ये त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, तर त्यांनी डायरेक्ट तिकडे ऑन द स्पॉट यायचं आहे की त्याच्या आधी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे? मी आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना विनंती करेन की आपण जास्तीत जास्त संख्येने डायरेक्ट जयराज भवन, गाडीखाना हॉस्पिटलच्या मागे, शुक्रवार पेठ येथे डायरेक्ट येऊ शकता. हे रक्तदान शिबिर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुलं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यात सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त रक्त संकलन व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. धन्यवाद, हे तुम्ही आमच्यासोबत शेअर केलं त्यासाठी. आणि खरंच मी सांगते, तुम्ही जाऊन करा रक्तदान, त्यानंतरची जी फिलिंग असते ना ती जगात भारी असते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1.